वाडी, रत्नागिरी, ज्योतिबा डोंगर येथे गेल्या 4-5 दिवसांमध्ये ज्योतिबा डोंगर येथे काही भक्तजन आणि पुजारी यांच्यात काही कारणास्तव हाणामारी झाली होती। दरम्यान या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती आणि तालुक्यासह राज्यातील भक्तांनी नाराजी व्यक्त केली होती। याचाच एक भाग म्हणून करवीर तालुक्यासह भागातील वाडी, रत्नागिरी, ज्योतिबा डोंगर येथील पुजारी हटाव मोहीम घेणार असल्याचे काही गावच्या लोकप्रतिनिधी आणि सरपंच आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। या ज्योतिबा पुजारी हटाव मोहीम चर्चेचा एक विषय आहे। याकडे तालुक्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। श्री क्षेत्र वाडी, रत्नागिरी, ज्योतिबा हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असून अनेक लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत भक्तजन ज्योतिबाला येत असतात। या अशा पुजारी यांच्या कृत्यामुळे भक्तांनी नाराजी व्यक्त करत आहेत। प्रतिनिधी ज्योतिराम घोडके। कुरुकली गावामध्ये कुरुकलीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी सहकार्य करायचं ठरवले। कोतळी गावच्या तसंच लोकांनी हळदी, बेले, म्हाळुंगे, राशिवडे, शिरगाव, कौलव, बर्गेवाडी, राधानगरी, शिरोली, कोल्हापूरमधून कृती समितीचे अध्यक्ष बाबा इंदुलकर, अन्नछत्र अंबाबाई अन्नछत्र जे चालवणारे संजय साळके त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। उचगावचे सरपंच, डेप्युटी सरपंच, केरले गावचे डेप्युटी सरपंच, वळिवडेचे माजी सरपंच, निगवे खालसाचे ग्रामस्थ आणि वडणगेचे जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित पाटील आणि त्या गावचे सरपंच या सर्वांनी या पुजारी हटाव मोहिमेसाठी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि कुठं ज्या ठिकाणी मोर्चा काढाल त्या ठिकाणी आम्ही हजर राहतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपण सुद्धा यामध्ये आपण पुढाकार घेऊन लढा आपण यशस्वी पार पाडायचा आहे। त्यामध्ये तुम्ही जर पाठीमागे पडला तर आमच्यासारख्या लोकांचे पाय आकडतील आणि हा कुठल्याही प्रकारे लढा आपण यशस्वी करायचा आहे एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। हॅलो।